हाय हॅलो, कसे आहात? आज नुरवीला आणायला जायला थोडंसं लेट झालं होतं. व्हॅनवाल्या दादांनी तिला सोडलं आणि ती एकटी येत होती समोर. आणि ती इतकी खुश होती ना का मम्मा मी माझी आली इथपर्यंत बनून. मग तिला घरी घेऊन आले, जेवण वगैरे करू घातलं आणि मग आम्ही तिघी मस्त झोपे गेलतो. झोप झाली आणि त्यांनी आले होते. मग नुरवीला आणि आरवीला ते खाली घेऊन गेले खेळायला. मुलींना असं मोकळं खेळायला खूप जास्त आवडतं. आम्ही एक दीड घंटा त्यांना खाली घेऊन जातो खेळायला. आणि मग अशा फिरतात, काही खेळतात आणि मैत्रिणी पण खूप जास्त झाल्या आहेत नुरवीला इकडे. आणि मस्त त्यांच्यासोबत खेळत असते ती. आणि आरवीचं असं झालं आहे, दीदी जिथं जाईल तिथं मला पण जायचं आहे. तिने जे केलं ते ती करत असते. ते दाखवत होते बघ मम्मातल्या वरतून बघायली, पण आरवीला बिलकुल लक्ष नव्हतं तिचं माझ्याकडं. तिचं असं होतं का मला माझं खेळू द्या. आणि नुरवीचे असे नाखरे चालू असतात, लई नौटंकी आहे ती, अशी नाटकं करत असती. तरी मस्त खेळत होते. तोपर्यंत म्हटलं आपले जे राहिलेत बाकीचे कामं ते करून घ्यावं. मग मध्ये आले तर हे बघा इतका सारा राडा पडलेला होता कपड्यांचा. आणि वाळत घातलेले कपडे होते, घेऊन आले होते मी आणि रॅकमध्ये लावायला गेले ते हे पहिलेचेच रॅकमधले इतके मेसी झाला आहे रॅक. माझे, नुरवीचे, आरवीचे वेगवेगळे ठेवते, पुन्हा एकत्र येतात, पुन्हा यांना वेगवेगळं करावं लागते. 8 दिवस झाले का हेच काम आहे मला. पुन्हा मग ते पूर्ण क्लीन करून घ्यावं लागते, धूळ वगैरे पुसायची आणि जे कपडे कपाटामधले आहेत ते कपाटामध्ये टाकायचे आणि जे रोज रेग्युलरचे घालायचे ते रेग्युलरचे वर ठेवायचे. बाहेर घालून जाताना जाते आणि पुन्हा मग मध्ये घरी आलं वॉश करायचे आणि रॅकलाच राहतात ते कपाटामध्ये ठेवायचं, लक्षच येत नाही मला पटकन. पुन्हा मग ते सगळं व्यवस्थित आवरून धूळ वगैरे साफ करून खाली बसून मग एक एक कपड्याच्या घड्या करून कोणते घालायचे कोणते कपाटामध्ये टाकायचे असं वेगवेगळे करून मस्त असं आवरून घेतलं. मला 1-1.5 तास लागला होता चांगलाच आवरायला. नंतर मग स्वयंपाक वगैरे करायला घेतला. साधंच जेवण बनवलं होतं आज, स्वयंपाक वरण भात पोळी. मुलींना वरण भात खायला दिला आणि मग आम्ही दोघांनी मग जेवण केलं, गरम पोळ्या केल्या आणि वरण भात पोळी भाजी. आज थोडीशी टोमॅटो चटणी बनवली होती मी, ती खाल्ली. आणि हे बघा भांड्याचा इतका सारा राडा पडलेला, सगळे भांडी घासून घेतली, क्लीन केली आणि मग ओटा क्लीन करायचा. ओटा क्लीन मी 2 टाईम करते, सकाळी आणि संध्याकाळ. कारण तेलाचे वगैरे डाग पडलेले बिलकुल चांगले दिसत नाहीत आणि ते एकदा जर गच्च झाले ते पुन्हा निघत पण नाहीत. म्हणून मग रोजचं माझं हे चालूच असते रुटीन, गॅस वगैरे क्लीन करून घ्यायचा. नाही तर झोप पण येत नाही आणि सकाळी सकाळी टिफिन वगैरे बनवायचा आणि क्लीन करणं होत नाही. म्हणून मग संध्याकाळी थोडं शांत असते वातावरण आणि मुली पण झोपलेल्या राहतात, मग करू देतात. मग संध्याकाळीच मी असे कामं करून घेते क्लिनिंगचे. सकाळी तर सगळी धावपळ असते आणि आरवी माझ्या मागे मागे असते, काहीच करू देत नाही. मग मी संध्याकाळी सगळं क्लीन वगैरे करून घेत असते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसे वाटतात नक्की कळवा. आणि तुम्हाला कशा प्रकारची व्हिडिओ बघायला आवडते हेही मला सांगा, म्हणजे मी त्या प्रकारची बनवेन. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मग छान ओटा वगैरे क्लीन करून घेतला. आणि मला खिडकीवरचं पण क्लीन करायचं होतं, कारण दिवसभर होत नाही आणि माझं मिक्सर इतकं म्हणजे वेटलेस आहे, बिलकुल त्याचं वेट नाही आहे. मस्त मी त्याला वर पकडून असं खालून क्लीन वगैरे करून घेते. आणि जेव्हा जेव्हा काही मिक्सरमधून काढलं की लगेच त्याला ओल्या कपड्याने आणि सुक्या कपड्याने छान पुसून घेते. आणि खिडकीवर थोडेसे चिकट डाग झाले होते तेलाचे, कारण तेलाची बॉटल, साखर, पत्तीचा डब्बा मी वर ठेवते. मग ते छान क्लीन वगैरे करून घेतलं. हे 8 दिवसातून एकदा मी क्लीन करते, कारण चिकट डाग वगैरे होतात. मग व्यवस्थित सगळा पसारा असा छान लावून घ्यायचा, म्हणजे जशात तसं क्लीन होते. आणि चमच्याचं स्टँड मी दुकानातून आणलं होतं, यामुळे चमचे सापडतात पण लवकर आणि तिथे चाकू पण राहतो आणि मग जास्त गोंधळ होत नाही. म्हणून स्टँड घेतला आणि दिसायला पण इतकं गोड होतं ना, मग खूप जास्त आवडलं होतं, मग लगेच घेऊन टाकलं होतं मी. आणि त्याचा खूप फायदा झाला आहे मला. नंतर हे बघा किचन ओटा एकदम क्लीन केला आणि मग दूध वगैरे गरम करून घेतलं. फ्रीज नसल्यामुळं मला दूध गरम करून लगेच थंड करून ते एका थंड पाणी टाकून पातेल्यामध्ये ठेवून देते मी, ज्यामुळे दूध चांगलं राहतं. सो असा होता माझा आजचा दिवस. बाय.